हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आज बनवूया आपण ढोकळा रेसिपी. जर ढोकळा रेसिपी माझ्या पद्धतीने बनवली तर तुमचा ढोकळा असा नेहमी स्पॉन्जी आणि जाळीदार बनेल. चला तर मग आपली ढोकळ्याची रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे 1 ग्लास पाणी. त्यामध्ये टाकणार आहे मी 1 चमचा लिंबू सत्व. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे त्याच चमचाने 2 चमचे साखर टाकल्यानंतर आपण त्याच चमच्याने 1 चमचा मीठ इथे टाकूया. त्यानंतर टाकूया 2 चमचे इथे तेल. आता सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. साहित्य मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. आता हळदही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे वापरलेले आहे 2.5 वाटी बेसन पीठ मी इथं घेतलेलं आहे. एका ग्लाससाठी 2.5 वाटी बेसन पीठ मी इथे वापरलं आहे. आता बॅटर मिक्स करून घेऊया. बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर कढई मी ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पाणी आणि स्टीम करण्यासाठी झाकण ठेवून दिले आहे. ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा टाकणार आहे त्याला मी थोडंसं आता तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकणार आहे मी 1 चमचा खाता सोडा. आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता ढोकळा आपला व्यवस्थित फुगलेला आहे. आता पटकन आपण हा ढोकळा जे पीठ आहे पटकन भांड्यामध्ये टाकूया आणि स्टीम करण्यासाठी आपण ठेवून देऊया. ही प्रोसेस जी आहे आपल्याला झटपट आणि पटपट करायची आहे. जोपर्यंत आपला खाता जो सोडा टाकलेला आहे आपण तोपर्यंत ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत आपल्याला ह्या पटकन स्टीममध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर भांड्यामध्ये टाकायचं आहे तेल, मोहरी, मिरची आणि थोडासा हिंग, पाणी, 1 चमचा साखर आणि थोडंसं मीठ टाकून आपण हे फोडणीचं पाणी इथे तयार करून घेणार आहोत. आता ढोकळा आपला व्यवस्थित इथे शिजलेला आहे, एकदम स्पंजी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ढोकळा आपण इथे कट करून घेऊया. आपला ढोकळा एकदम स्पंजी आणि जारेदार बनलेला आहे. मी तुम्हाला एक तुकडा तोडून दाखवते. ढोकळा आपला अजून गरम आहे, तुम्ही बघू शकता. एकदम स्पंजी आणि एकदम जाळीदार आपला असा ढोकळा बनलेला आहे. आता आपण आपलं फोडणीचं पाणी यावर टाकूया. तुम्ही ही ढोकळ्याची रेसिपी घरी नक्की करून बघा. मी ज्या पद्धतीने बनवली त्या पद्धतीने करून बघा. तुमचा ढोकळा स्पंजी आणि जाळीदार